धावडा येथील अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय मार्गावर आणि बालाजी मार्केट परिसरात अवैध देशी दारू व सट्ट्यांचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या बेकायदेशीर कारभारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। महामार्गालगत कोणत्याही भीतीशिवाय दारू विक्री सुरू असून स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे। भोकरदन तालुक्यातील धावडा गावात अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्ग तसेच बालाजी मार्केट परिसरात अवैध देशी दारू आणि सट्ट्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत। महामार्गालगत ठिकठिकाणी बेकायदेशीररित्या दारू विकली जात असून या अड्ड्यांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने दारू विक्रेते बिनधास्तपणे आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत। स्थानिक नागरिकांनी या अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। अवैध दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। विशेष म्हणजे बालाजी मार्केट परिसरातून दररोज शाळकरी मुले मुलींची ये-जा होत असते, मात्र याच परिसरात दारू व सट्ट्याचे अड्डे सुरू असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे।